त्र्यंबकेश्वर येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त समस्त माळी समाज त्र्यंबकेश्वर यांच्या वतीनं भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। पालखीची मिरवणूक कुशावर्त तीर्थापासून सुरुवात करण्यात आली। नगरसेवक सूरज पाटील यांच्या निवासस्थानी पालखीचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले, विश्वस्त भूषण अडसरे यांच्या हस्ते पालखी मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आली। यावेळी माळी समाजाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला। पालखीनं त्र्यंबकराज मंदिराला प्रदक्षिणा घालत भाविकांचं लक्ष वेधून घेतलं। मंगळवारी 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत हा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। त्र्यंबकेश्वर इथे पवित्र कुशावर्त तीर्थ परिसरात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाविक, समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनी भक्ती, समता, श्रमप्रतिष्ठा आणि प्रामाणिक कष्टाचा संदेश समाजाला दिला। त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत संजीवन समाधी सोहळा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं महाराष्ट्रातील विविध भागात धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि पालखी सोहळ्यांचं आयोजन केलं जातं। त्र्यंबकेश्वरमधील फुगड्यांचा कार्यक्रम लक्षवेधी होता। या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। समस्त माळी समाज त्र्यंबकेश्वर यांच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात नागरिकांनी आणि भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संत सावता महाराजांचं दर्शन आणि आशीर्वाद घेतले। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।